हॅलो मैत्रिणी, कशा आहेत? मजेत ना? तुम्ही म्हणसाल खूप दिवसानंतर व्लॉग काढायला चालू केलं, कारण की आता माझ्या मागं असं लागलं होतं की 15 दिवसाखाली आजी वारल्यानंतर तिकडे ती गेली माझे 8 दिवस. त्याच्यानंतर माझे सासरे वारल्यानंतर काय झालं, इथं आता बरेच दिवस सुट्टी, म्हणजे घरात कोण नसल्यामुळं घर बंद राहिल्यामुळे कोकरोचला इतका थैमान झाला की सांगूच नका. कुठून काय देवबुद्धी सुचली की त्या हीट वापरलं तरी पण काही झालं नाही, तुम्हाला सांगते. पण शेवटी मला असं करावं लागलं की त्या कोकरोचवाल्याला ऑनलाईनचा फोन करून त्यांना सांगावं लागलं की भाई असं असं माझ्या घरात कोकरोच आले, पण तुम्ही. आणि एवढे कोकरोच झाले होते म्हणता की सांगूच नका. इतके बेकार की आता घरात थांबायला सुद्धा नको वाटत. लेकरं तिकडं असल्यामुळे एक साहजिक आहे, मग त्यांना म्हणलं फवारून घेऊया. आणि त्यावेळेस मी ड्युटी असल्यामुळे मला कामावरती येणं गरजेचंच होतं. आणि गरजेचं असल्यामुळे काय झालं की आता कसं असतं, सुतकामध्ये बाहेर माणसाला न जायला परेशानी असते. मग हे आले होते तरी न्यायला मला म्हणलं येतो. म्हटलं ठीक आहे, म्हणलं या. म्हणलं त्यांनी आल्यानंतर म्हटलं फवारून तर घेऊ, म्हणलं घरात कोकरोच झाले तर चालत ते म्हणलं. आणि त्या भैयाला बोलवल्यानंतर त्यांना असं कोकरोचला फवारायला चालू केलं ते सांगू नका. कोणत्या कोपऱ्यातून त्यांना काढलं नाही, असं पळू त्या कोकरोचला मारलं का नाही तुम्ही सांगू नका. परत माझ्या घराकडे यायचं, कोकरोचचं नाव नाही घेतलं पाहिजे. त्यांना म्हणलं काय करायचं ते करा भैया, कारण की लहान लेकरं तर आपल्याकडे लेकरांचं बघायचं की कोकरोचचं बघायचं. आणि कामामुळं तर सांगूच नका की वैतागून गेला जीव. आणि त्याच्या नादामध्ये ती कोकरोचचा वास, ते फवारल्यानंतर वास यायला लागला, कारण नाकाला एवढा वास व्हायला लागला हे ती नाकाला बांधूनच घेतले. कारण की त्या भयानं तर असं केलं तर की नाही, कोविडचं घेतल्यासारखं केलं होतं बघा. पॅक नाकाला इतकं विषारी होतं. मग दोघांनी मिळून ते कोकरोचं जास्त दिसायला लागले म्हणून त्यांनी काय केलं, फ्रीज उचललं आणि ते थर्मोकॉल ठेवलं. हे थर्मोकॉल ठेवणं तर एवढं चुकीचं आहे का नाही. आता लेकरू लहान आहे म्हणून ते फ्रीज 3-3दा उघडते माझं, म्हणून मी काय केलं तसंच ठेवलं होतं. पण तेवढं चुकीचं झालं की सांगूच नका. 4-8 दिवसाच्या ज्या सुट्टी पडली घराला, किंवा घराची अवस्था अशी केली. शेवट थर्मोकॉलचं बाय केलं आणि ह्याला काढून टाकलं. आणि त्या थर्मोकॉलमधून जेवढे निघतील तेवढं कोकरोचला भयानं असं फवार मारलं की नाही. तुम्ही बघता आल्यावर का अशा मुंग्या निघाल्यासारखं पळू त्याला असं मारलं की सांगूच नका. ह्यांना मला काय करायचं ते करा, एकदाच करा, परत माझ्याही करू नका. कारण की कोकरोचमुळं लेकरांना आपल्या काय माहिती की तुम्हाला भांड्यावरती जा, इथं जा, तिथं जा. त्या भयानी सगळं विकून टाकलं. म्हटलं ठीक आहे, करा बाबा. म्हटलं जेवढं तुमच्याच्यानं होईल तेवढं करा. शेवटी राहिलं तर आम्हाला करावंच लागणार आहे की. म्हणलं त्यांनी सगळा पसारा घराचा करून ठेवला होता. म्हणलं आता आल्यावर 2 दिवस जाते, म्हणलं आपल्याला पसारा आवरायला. म्हणलं ठीक आहे, आवरून घेऊया, पण लेकरांच्या खाण्यापिण्यात जाण्याच्या ऐवजी आपलं हे केलेलं बरं म्हणलं. आणि जिथं नाही राहिलं तिथं मला भया विचारायचे कुठं राहिलं. म्हणलं तुम्हाला जिथं दिसेल कोपरा तिथं बघा. त्यांनी मस्त बरं का दुधासारखं काय होतं की ते औषधं काय नाही की फवारलेलं, असं फवारून घेतलं की सांगूच नका. ह्या फवाराच्या ह्याच्यामुळे ना वास जर यायला होता की डोकं जड पडायला लागलं होतं. म्हटलं ठीक आहे, चप्पल घातल्याशिवाय ते भया फवारत नव्हते, कारण की ना त्याच्यावरती जर पाय बी गेला तर त्यांना वाटलं म्हणजे ते हानिकारक आहे, म्हणून त्यांनी करत होते. म्हटलं ठीक आहे, करा. म्हटलं शेवटी आपल्याला घर तर स्वच्छ करावंच लागणार आहे. म्हटलं आता एवढं झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं गावाकडं, कारण की आता 10व्याचा कार्यक्रम